महेश घरी आला तेव्हा नेहमीप्रमाणे शांत होता. पण आज काहीतरी वेगळंच घडणार होतं. माझ्या सासूने त्याला पाहताच रागाने ओरडत म्हटलं की नालायक माणसा, माझ्या नजरेसमोरून दूर हो. तुला माझ्या शेजारी बसायची लायकी नाही. तिचे हे कठोर शब्द ऐकून माझं मन खूपच दुखावलं आणि डोळ्यात नकळत पाणी आलं. कधीही कल्पना केली नव्हती की कोणी माझ्या नवऱ्याशी एवढ्या कठोरपणे बोलू शकतं. त्यावेळी फक्त माझी सासूच नव्हती, तर घरातले इतर लोकही उपस्थित होते. महेश नेहमीप्रमाणे घरात आला होता आणि आपल्या आईजवळ बसला होता. हे पाहताच सासूचा राग अनावर झाला. जणू काही तिचा सगळा राग त्याच्यावर ओतण्याची ती संधीच होती. ती कोणावर चिडली होती हे मला माहित नव्हतं, पण इतकं मात्र जाणवत होतं की ती महेशवर अन्याय करत होती. मी काही बोलायच्या आधीच महेशने मला शांत राहायची खूण केली. त्याच्या नजरेतून नात्याची भावना दिसत होती आणि त्याने मला खोलीत जाऊन शांत राहण्याचा संकेत दिला. खोलीत गेल्यावर मी एकटीच खूप रडले. त्या क्षणी मला माझ्या आईबद्दल खूप राग आला, जिने मला इथे पाठवून दिलं जिथे माझ्या अस्तित्वाला काडीचंही मोल नव्हतं. घरातलं कोणतंही काम केलं तरी सतत तक्रारींचाच सामना करावा लागायचा. जर थोडा वेळ विश्रांतीसाठी बसले तरी त्यावरही बोलणी खावी लागायची. जेव्हा आईला तक्रार करत असे तीही मला शांत राहायला सांगायची. सगळ्यांनी मला विसरूनच टाकलं होतं. त्यांना मी आता कधीच माफ करणार नाही. महेशशी लग्न झाल्यावर महिनाभरातच माझ्या आईने माझ्या बहिणीचं लग्न केलं आणि ते लग्न पाहण्यासारखं होतं. बहिणीसाठी त्यांनी भरपूर हुंडा आणि सोन्याचे दागिने दिले, तर माझ्या वाट्याला फक्त 2 सोन्याच्या अंगठ्या आल्या होत्या. माझ्या लग्नाच्या वेळी आईने स्पष्ट सांगितलं होतं की ती गरीब आहे आणि तिच्याकडे देण्यासाठी काहीच नाही. एक क्षण मनात विचार आला की तिला विचारावं की बाबांची पेन्शन आणि 30 वर्षांपासून मिळणाऱ्या जमिनीच्या भाड्याचं काय होतं. पण मला माहित होतं की यावरही तिने मला काहीतरी बोलून शांत केलं असतं, म्हणून मी गप्पच राहिले. सासरच्या लोकांनीही माझ्यासाठी काही प्रस्ताव दिला नाही, ज्यामुळे इतरांनाही वाटत होतं की हे लोक साधे आणि चांगले आहेत. परंतु हे कुणालाच समजलं नव्हतं की माझ्या जीवनात लवकरच एक मोठं वादळ येणार आहे. तो दिवस मला अजूनही चांगला आठवतो, जेव्हा पाठवणी होऊन मी सासरी आले. रात्री खोलीत बसून महेशच्या येण्याची वाट पाहत होते. 2:30 वाजले होते, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. बसून बसून पाठ आखडली होती, डोकंही दुखायला लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ताणामुळे झोपही झाली नव्हती, कारण आता घरच्यांपासून दूर जात होते. त्याच वेळी खोलीचं दार उघडलं आणि एक मुलगी आत आली. तिचा चेहरा ताणलेला आणि कपडे आधुनिक होते. तिला पाहून मी नजर खाली केली. मी तिला विनम्रपणे म्हटलं की मला खूप तहान लागली आहे, पाण्याचा एक ग्लास मिळेल का? माझं बोलणं ऐकून ती रागाने माझ्या जवळ आली आणि माझं तोंड पकडून म्हणाली की मी तुझ्या बापाची नोकर नाही की तुझं काम करायला आलीये. फक्त तुझी योग्य ओळख करून देण्यासाठी आली आहे. तिने माझा हात धरला आणि मला किचन मध्ये नेलं. मी या सगळ्यासाठी अजिबातच तयार नव्हते. तिथे काही भाज्या पडलेल्या होत्या. मग तिने अंडी बाहेर काढली आणि म्हणाली की लवकरात लवकर मला चांगला ऑमलेट बनवून दे. मला मांसाहाराची ॲलर्जी आहे. माझी तब्येत खराब होती, पण ती माझा ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हती. मी काही बोलण्याच्या आधी सासू किचन मध्ये आली आणि नंदेकडे पाहत म्हणाली की बरोबर करतेस. पहिल्याच दिवशी हिला तिची जागा दाखव. आई, काळजी करू नकोस, बघच मी हिच्याबरोबर काय करते. असं म्हणत तिने पुन्हा कांदे माझ्याकडे दिले आणि मला कांदे कापायला सांगितले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्यांना वाटत होतं की हे फक्त कांद्यामुळे होतं. त्या दोघीही त्यांच्या बोलण्यात मग्न होत्या, जणू माझ्या दुःखाचं त्यांना काहीच नसावं. जेव्हा मी इथे आले तेव्हा मनात हजारो स्वप्न होती. माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की तू इतकी सुंदर आहेस की तुझा नवरा पहिल्या रात्रीच तुझ्यावर वेडा होईल. पण आता त्यांना काय सांगू की पहिल्या रात्री तो माझ्या जवळ सुद्धा नव्हता. ही गोष्ट मला काल समजली, जेव्हा माझ्या नवऱ्याने सांगितलं की त्याच्या आईनेच त्याला माझ्या खोलीत येऊ दिलं नव्हतं. त्या रात्री त्याने माझ्याकडून जेवण बनवून घेतलं होतं आणि त्याचबरोबर घरातली छोटे मोठे कामही करून घेतले होते, कारण दुसऱ्या दिवशी पूजेसाठी नातेवाईक यायचे होते. माझं लग्न हास्यास्पद पद्धतीने झालं होतं आणि त्याचे परिणामही गंभीरच होते. मला कधीच वाटलं नव्हतं की अशा प्रकारे त्रास सहन करावा लागेल. दुसरा दिवस इतरांसाठी जितका आनंदाचा होता तितकाच तो माझ्यासाठी दुःखदायी ठरला. हिवाळ्याचे दिवस होते आणि काही दिवसांपासून सूर्य सुद्धा दिसला नव्हता, पण त्या दिवशी छान ऊन पडलं होतं. सासू आणि नणंद अंगणात बसून संत्री सोलून खात होत्या.
माझा नवरा महेश जवळच बसून भाजी चिरत होता. त्याची अशी अवस्था पाहून माझ्या मनात राग आणि असहाय्यतेची भावना निर्माण झाली. मला उभं पाहून ननंद हसली आणि हाताने मला जवळ बोलवलं. माझी इच्छा नसतानाही मी तिच्या जवळ गेले. तिने महेशकडे इशारा करून हसत म्हटलं की हा तुझा नवरा आहे ना? माफ कर, काल त्याला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर पाठवलं होतं, म्हणून तो तुला वेळ देऊ शकला नाही. पण काळजी करू नकोस, असं पुन्हा कधी होणार नाही. हे म्हणताच ती पुन्हा हसली आणि म्हणाली की तू कसली बायको आहेस जी नवऱ्याकडून काम करून घेतेस. लवकर भाजी त्याच्याकडून घे आणि स्वतः चिरायला सुरुवात कर. हे सांगून तिने महेशला बाहेर काही कामासाठी पाठवलं. त्या दिवशी मला नव्याने समजलं की माझ्या संसारात संघर्षाचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा प्रवास किती कठीण असणार आहे. त्या आई मुलगी उर्मट आणि कठोर स्वभावाच्या होत्या. त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती. त्या फक्त माझ्या चारित्र्यावर वार करत नव्हत्या, तर माझ्या आईच्या गरिबीचाही अपमान करत होत्या. त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्यावर आम्ही केलेलं खूप मोठं उपकार मान, की आम्ही तुला एका झोपडीतून काढून इथे आणलं आहे. त्यांनी झोपडी म्हणून उल्लेख केलेलं माझं घर या घरापेक्षा कितीतरी चांगलं होतं. फक्त एवढंच की ते गावात होतं तर हे घर शहरात. त्यांच्या बोलण्यातून मला समजलं की माझे 2 दीर हनीमूनसाठी दुसऱ्या देशात गेले होते. त्यांना वर्षाच्या सुरुवातीला खूप सारा पैसा साठवण्याची सवय होती आणि वर्षाच्या शेवटी ते फिरायला जायचे. त्यांना कोणी थांबवणारं किंवा टोचणारं नव्हतं. आणि इथे माझा नवरा महेश होता, जो थोड्या पैशांची ही गरज असली की आईकडे विनंती करत असायचा, कारण तो बेरोजगार होता आणि काही कामही करत नव्हता. एक आठवडा गेला आणि अखेर मी महेश सोबत भांडले. मी त्याला म्हटलं की तू कसला माणूस आहेस? आता तर तुझी बायको या घरात आहे, तुला काहीतरी कामधंदा शोधायला पाहिजे. माझं बोलणं ऐकून त्याने हाताने मला शांत राहण्याचा इशारा केला आणि धाक दाखवत म्हणाला की चांगलं हेच आहे की माझी बायको म्हणून राहा, माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि कामाबाबत सांगायचं तर मी कोणाकडे मजुरी करणार नाही. माझ्याकडून या छोट्या मोठ्या कामांच्या गोष्टी होत नाही. मी लवकरच माझा स्वतःचा बिझनेस सुरू करेन. त्याचं बोलणं ऐकून मी सुद्धा आता जोरात हसू लागले. मी त्याला म्हणाले की तुझ्या खिशात एक फुटी कवडी सुद्धा नाही. महिन्याच्या सुरुवातीला तुझी आई तुला काही हजार रुपये देते, ज्यातून तू कसा बसा महिना चालवतोस. मग या परिस्थितीत तू व्यवसाय कसा काय सुरू करशील? त्याचा चेहरा एकदमच लालबुंद झाला. स्पष्ट दिसत होतं की तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने मला सांगितलं की तुला कोणत्याही गोष्टीचं काहीच कळत नाही, म्हणून चांगलं हेच आहे की तू शांत राहा. थोड्या दिवसांनी सगळे रहस्य तुझ्या समोर उघडतीलच. मी पाहिलं की माझा नवरा महेश खूपच कमजोर आणि कृश दिसत होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडली होती, कदाचित कमी झोपेच्या आणि तणावाच्या कारणामुळे. जेव्हा तो थोडा वेळ आराम करण्यासाठी झोपत असे तेव्हा कोणी ना कोणी खोलीत येऊन त्याला उठवून घेऊन जात असे. मला माझी चिंता नव्हती, पण माझ्या नवऱ्याची अवस्था पाहून मी खूपच चिंतेत होते. जरी त्याच्याशी माझं मनाने लग्न झालेलं नव्हतं, तरीही त्याच्याशी असलेलं नातं असं होतं की त्याच्या दुःखाने मला वेदना होत होत्या आणि त्याच्या आनंदात मी आनंदी होत असे. जेव्हा माझ्या बहिणीचं धूमधडाक्याने लग्न झालं तेव्हा महेश मला म्हणाला की तू तुझ्या आईकडे जा आणि तिच्याकडून थोडे पैसे माग. मी वचन देतो की कमी वेळातच त्यांना ते पैसे परत दे. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मी त्याचं कारण विचारलं नाही आणि शांतपणे माझ्या आईच्या घरी निघाले, कारण मला वाटत होतं की यावेळी आई मला नकार देऊ शकणार नाही. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा आईने आनंदाने माझं स्वागत केलं. मी पाहिलं की माझी बहीणही तिच्या नवऱ्यासोबत तिथेच बसली होती. ती डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी मडलेली होती. तिच्या तुलनेत माझी अवस्था साधीच होती. मी थंडीतही साधा कॉटनचा सूट घातला होता, त्यावर एक पातळ स्वेटर होतं. तर तिने ब्रँडेड कपडे, लेदरचा जॅकेट आणि महागडा जोडा घातला होता, जो तिच्या नवऱ्याचा असावा. मला पाहून तिचा नवरा उठून उभा राहिला आणि नमस्कार केला. मी हसून त्याला उत्तर दिलं आणि त्याची विचारपूस केली. त्या दरम्यान मला कोणाची तरी नजर जाणवत होती. जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझीच बहीण विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेने मला क्षणभर अस्वस्थ केलं आणि वाटलं की तिला माझ्यावर काही संशय आहे का. थोड्याच वेळात तिच्या या वागण्याचं खरं कारण समजलं. जेव्हा ती आणि तिचा नवरा तिथून निघून गेले तेव्हा आई माझ्याजवळ आली आणि काळजीने म्हणाली की तुला माहित नाही, पण तिचा नवरा खूपच निर्लज्ज माणूस आहे.
मी अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं. थोड्या वेळापूर्वीच ती त्याच्याशी हसून बोलत होती आणि त्याचं कौतुक करत होती, पण तो गेल्यावर त्याची चुगली सुरू केली. मी कारण विचारलं तर आई म्हणाली, अगं, तो माणूस सौंदर्याचा भक्त आहे. जिथे सौंदर्य दिसतं तिथेच तो मोहित होतो. त्याला हेही जाणवत नाही की त्याची एक बायको आहे आणि त्याचं प्रेम व लक्ष तिलाच द्यावं. तुझ्या बहिणीने त्याला 3-4 वेळा रंगेहात पकडले, पण त्याने सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या लग्नाला फक्त 1च महिना झाला आहे आणि इतक्या लवकरच त्याचं खरं रूप समोर आलंय. मला तर टेन्शन येतंय की हे नातं 1 वर्ष तरी टिकेल की नाही. सौंदर्याच्या बाबतीत तर माझ्यातही कोणतीही कमतरता नव्हती. आता मला जाणवलं की हेच कारण होतं ज्यामुळे माझी बहीण मला सलग घुरत पाहत होती. मी एक दीर्घ श्वास घेतला की प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे प्रश्न असतात आणि प्रत्येक समस्या वेगळी असते. मी आईला म्हणाले की तिच्यासोबत जे काही व्हायचंय ते होईलच. सध्या तू माझं ऐक आणि मला मदत कर. मी तिला सांगितलं की मला पैशांची खूप गरज आहे. माझं बोलणं अजून पूर्णही झालं नव्हतं की तिने एकदम छाती दाबायला सुरुवात केली आणि बोलू लागली की बेटा, आधीच मी खूपच अडचणीत आहे. खूप लोकांकडून कर्ज घेतलंय, पण ते कसं परत करावं ते कळत नाही. माझ्याकडे फक्त 1 महिन्याचा वेळ आहे. जर महिन्याभरात मी ते कर्ज फेडलं नाही तर मला माझ्या जमिनी विकाव्या लागतील आणि तुला माहितीये की त्या जमिनींशिवाय आपलं घर चालणार नाही. मी अविश्वासाने तिच्या या नाटकाकडे पाहिलं आणि तिला म्हणाले की देवाची तरी भीती ठेव. इतर मुलीला देण्यासाठी तुझ्याकडे पुरेसा पैसा होता आणि आता मी थोडी रक्कम मागितली तर नाटक करतेस. माझ्या या कठोर शब्दांमुळे ती रागाने उच्चंबळून आली आणि मला ओरडू लागली, तू कसं काय तुझ्या आईशी अशा भाषेत बोलू शकतेस? मला माझी चूक जाणवली. मी तिला माफी मागितली, पण तिने मला ओरडून शांत केलं आणि घरातून निघून जाण्यास सांगितलं. कदाचित ती काही कारणाने मला दूर ठेवू इच्छित होती. मी रिकाम्या हातांनी घरी परत आले. जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी थबकलेच. माझा नवरा महेश खाटेवर आरामात झोपला होता. जवळच माझी सासू बसली होती, जी त्याच्या तोंडात द्राक्ष घालत होती. माझी नणंद त्याचे पाय दाबत होती. त्याच्यासोबत दीर आणि जाऊबाईही बसले होते, जे हसत हसत त्याच्याशी गप्पा मारत होते. नक्कीच ते आजच परत आले होते. मला पाहून माझी जाऊबाई पटकन उठली आणि माझ्याकडे चालत आली. तिने प्रेमाने मला मिठी मारली आणि माझ्या नंदेकडे पाहत म्हणाली की काय, मी जे समजते आहे ती हीच आमची जाऊबाई आहे का? माझ्या नंदेने जोराने मान हलवत आनंदाने म्हणाली की होय होय, हीच आमची लाडकी बहिणी आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ती खूप सुंदर आहे. हे ऐकून मी थोडी आश्चर्यचकित झाले. संध्याकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा दिवे लागण्याची वेळ झाली होती. हे पाहून मी घाईघाईने खोलीबाहेर निघाले, कारण अजून जेवण बनवायचं होतं. स्वयंपाकघरात गेल्यावर तिथे विविध पदार्थांचा सुगंध दरवळत होता. माझी नणंद तिथे घामाने भिजलेली उभी होती. तिला पाहून मला आनंद झाला. ती माझ्याकडे वळली आणि मी काळजीने विचारलं की तू हे सगळं का करत आहेस? माझं बोलणं ऐकून ती हसू लागली आणि म्हणाली की अरे वहिनी, तुम्ही इथे का आलात? तुम्ही खोलीत जाऊन आराम करा. तिचं हे बोलणं माझ्यासाठी नवीन होतं. मला ते पचवणं कठीण जात होतं. मी तिला विचारलं की तुला बरं वाटतंय ना? आज तुला माझ्यावर अचानकच खूप प्रेम आलेलं दिसतंय. यावर ती शांत झाली आणि तिची नजर खाली घालून थोडा वेळ थांबली. मग तिने मान उचलली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती जवळ येऊन माझा हात धरून म्हणाली की मी तुझ्याशी जसं वागले त्याबद्दल मला खूपच लाज वाटते. तुझ्याशी असं वागायला नको होतं, पण ते नकळत घडलं. मला माझ्या वागण्याचा पश्चाताप आहे. कृपया मला माफ कर. असं म्हणत तिने माझ्या समोर हात जोडले. मी पटकन तिचे हात खाली घेतले आणि तिला सांगितलं की अशा गोष्टी बोलून मला लाजवू नकोस. मला आनंद झाला आहे की तुला तुझी चूक उमगली आहे. मी अजून काही बोलणार इतक्यात मागून महेशचा आवाज ऐकू आला. मी थोडीशी दचकलेच. मागे वळून पाहिलं तर तो हसतच माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात दिसणारी काळजी आता गायब झाली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. तो मला म्हणाला की मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. आजपासून स्वयंपाकघरात तुझं कोणतंही काम नाही. तू फक्त आणि फक्त आरामच करशील. हो हो वहिनी, भाऊ अगदी बरोबर म्हणत आहे. तुम्ही आपल्या खोलीत जाऊन आराम करा, नाहीतर थकवा येईल आणि तब्येत बिघडेल. असं म्हणत ती पुन्हा कामात मग्न झाली. माझ्यासाठी हे सगळं खूप वेगळं होतं आणि मला ते पचनीही पडत नव्हतं. असं वाटत होतं की मी एखादं स्वप्न बघते.
मी पटकन माझ्या नवऱ्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले की जरा मला चिमटा काढ ना, जेणेकरून मला समजेल की हे स्वप्न आहे की सत्य. त्याने हसत माझं डोकं आपल्या छातीवर टेकवलं आणि म्हणाला की राणी सरकार, हे सत्यच आहे. जितक्या लवकर तू यावर विश्वास ठेवशील तुझ्यासाठी तेवढंच चांगलं आहे. यानंतर मी माझ्या सासूंच्या खोलीत गेले. त्या आरामात पडलेल्या होत्या. मला पाहून त्या पटकन उठून बसल्या आणि हसून म्हणाल्या की अगं तिथे का उभी राहिलीस, माझ्या जवळ येऊन बस. त्यांच्या आवाजात एक वेगळाच गोडवा होता. मी थोडी संकोचून त्यांच्या जवळ जाऊन बसले. त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या की भूतकाळात जे काही झालं ते विसरून जा. आम्हाला समजलं नाही की आम्ही काय करत होतो, पण आता अक्कल आली आहे. आम्ही वचन देतो की पुन्हा तुझ्याशी वाईट वागणूक होणार नाही. तुला इतर सुनांप्रमाणेच आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. मी थोडं संकोचून विचारलं की शेवटी एका रात्री तसं काय घडलं की सगळं अचानक बदललं. तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिलं की आता आम्हाला सर्व काही उमगलं आहे. चल, या जुन्या गोष्टी सोडून दे. मला तुला काही आवश्यक वस्तू द्यायच्या आहेत. असं म्हणत त्या कपाटाकडे गेले. तिथून त्यांनी 2 जड सोन्याचे सेट बाहेर काढले. ते पाहून माझे डोळेच चमकले. त्यांनी मला सांगितले की हे तुझ्या सासऱ्यांनी दुबईहून आणले होते. त्याचबरोबर त्यांनी मला एक बनारसी साडी दिली आणि म्हणाल्या की ही साडी मी खूप काळापासून सांभाळून ठेवली होती. मी ठरवलं होतं की जी सूनबाई या साडीला लायक असेल ती तिलाच देईन. त्यानंतर त्यांनी जाऊबाईला वाईट बोलायला सुरुवात केली आणि म्हणाल्या की त्या तर त्या लायकीच्याच नाही, की मी त्यांना एक फुटी कवडीही देईन. त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना पूर्णपणे त्यांच्या ताब्यात घेतलं आहे. पूर्वी एक काळ होता जेव्हा त्या सतत त्यांच्या दोन्ही सुनांची प्रशंसा करत असत आणि आता त्यांना वाईट बोलण्यात त्यांना जरा देखील लाज वाटत नव्हती. माझ्यासाठी हे सगळं ऐकणं खूप कठीण होतं. मला त्यांना शांत करावं असं वाटत होतं, पण त्या त्यांच्या बोलण्यात रमलेल्या होत्या. थोड्याच वेळात त्यांनी त्या दोघींचे सर्व रहस्य माझ्या समोर उघडकीस आणले. माझ्या कानातून तर धूर निघत होता. त्यावेळी मी फक्त एकच गोष्ट विचार करत होते की जर कधी त्यांचं माझ्यासोबत भांडण झालं तर त्या इतर स्त्रियांसमोर माझी ही अशीच निंदा करतील का. त्यावेळी मला जाणवलं की माझी सासू मुळीच योग्य स्त्री नाही. त्यांच्यापासून जितकं दूर राहता येईल तितकंच चांगलं आहे. आता मी माझ्या नवऱ्यासोबत बोलण्याचा निर्णय घेतला, कारण माझ्या शंका आता खूपच वाढल्या होत्या. एक काळ होता जेव्हा त्याच्याकडे एक फुटकी कवडीही नसायची आणि आता त्याचा खिसा पैशांनी भरलेला असायचा. जेव्हा मी त्याच्याशी बोलायला गेले तेव्हा तो हसत उठून उभा राहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला की अरे बघ, तू तुझी काय अवस्था करून घेतली आहेस. छान कपडे घाल, जेणेकरून मलाही तुला पाहावं वाटेल. मी तक्रारीच्या नजरेने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याला म्हटले की तुला माहीतच आहे की माझ्याकडे एकही चांगला ड्रेस नाही. त्यावर त्याने सांगितले की यात काळजी करण्यासारखं काय आहे. पटकन छान काहीतरी घाल, मी तुला शॉपिंगला घेऊन जातो. त्याच्या बोलण्यावर मी पटकन कपडे बदलले. मी विसरूनच गेले होते की मी त्याला काही विचारायला आले आहे. थोड्या वेळाने मी त्याच्यासोबत एका शॉपिंग मॉल मध्ये होते. त्याने माझा हात पकडला होता आणि मला वेगवेगळ्या दुकानात घेऊन जात होता. मी ज्या वस्तूला हात लावत होते ती वस्तू लगेचच पॅक होऊन मला मिळत होती. मला खूप आनंद होत होता. नेहमीच मी अशा आयुष्याची इच्छा धरली होती. शॉपिंग करून झाल्यावर त्याने मला एका मोठ्या हॉटेलमध्ये नेलं, जिथे त्याने मला डिनर दिलं. मी त्याला विचारलं की तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. माझं बोलणं ऐकून तो हसू लागला आणि म्हणाला की तू फक्त आम खा, पोळी मोजू नकोस. मी त्याला म्हटलं की आता तर माझ्या शंका खऱ्या अर्थाने वाढत आहेत. त्याने मला सांगितलं की चांगलं हेच आहे की तू तुझ्या मनाच्या घोड्याला बेलगाम सोडू नकोस. काही वेळच झाला होता की एक माणूस त्याच्या जवळ आला. त्याला पाहून तो उभा राहिला आणि पुरजोश पद्धतीने त्याला मिठी मारली. त्यानंतर त्या काकांसोबत माझा परिचय करून दिला आणि म्हणाला की हे माझे काका आहेत. मी आश्चर्याने त्याच्या जवळ उभे असलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. त्यांना मी आजपर्यंत कधीही भेटले नव्हते. माझं आश्चर्य पाहून त्याने विचारलं की तू अजूनपर्यंत तुझ्या बायकोला काहीही सांगितलं नाही. माझ्या नवऱ्याने नकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाला की काळजी करू नका, अजून योग्य वेळ आलेली नाही. योग्य वेळ आल्यावर मी तिला सर्व काही सांगेन. मला त्यांच्या बोलण्याचं काहीच समजत नव्हतं, पण एक गोष्ट मला समजली होती की ते लोक काहीतरी माझ्यापासून लपवत आहे. मला समजलं होतं की त्याने आपला एक व्यवसाय सुरू केला आहे आणि या व्यवसायासाठी पैसेही त्याला त्याच्या आईनेच दिले होते. आधी त्यांनी मला दागिने दिले आणि नंतर माझ्या नवऱ्याला पैसे दिले.
अखेर यामागे काहीतरी मोठं कारण होतं, ज्याबद्दल जाणून घेणं आता माझ्यासाठी आवश्यक झालं होतं. आणि कदाचित त्या दिवशी मी जाणण्यात यशस्वीही झाली असते, जर मला माझ्या घरातून एक वाईट बातमी मिळाली नसती. सकाळची वेळ होती. मी बसून नाश्ता करत होते, जेव्हा अचानक माझा मोबाईल वाजला. मी पाहिलं की आईचा फोन होता. इतक्या महिन्यानंतर तिने मला कॉल केला होता. मी पटकन कॉल उचलला. दुसऱ्या बाजूला तिने मला जी बातमी सांगितली ती ऐकून मला असं वाटलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. माझ्या बहिणीला डिवोर्स मिळाला होता. मी नाश्ता तिथेच सोडला आणि पटकन माझ्या खोलीकडे धाव घेतली. स्कार्फ घेऊन आईच्या घरी निघाले. आत गेल्यावर बहिणीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. ती तडफडत होती आणि लहान मुलाप्रमाणे जोर जोरात रडत होती. ती फक्त एकच गोष्ट म्हणत होती की आई, माझं काय चुकलं होतं की माझ्यावर इतका मोठा अन्याय झाला. मी तिच्याकडे पटकन गेले. मला पाहून ती उठली आणि जोरात मला मिठी मारून म्हणू लागली की मला माफ कर. मी तुझा हक्क घेतला होता आणि बघ, ते सगळं मला पचलं नाही. प्रत्यक्षात आईने जे दागिने आणि कपडे मला द्यायचे होते ते तिने तिच्या लग्नात तिला दिले होते. याबद्दल मला खूप वेळानंतर कळलं होतं, पण मला त्याचं दुःख झालं नव्हतं. मी तिला सांगितलं की अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नाही. तू फालतू विचार डोक्यातून काढून टाक. तू फक्त हे समज की एका नीच माणसापासून तुझी सुटका झाली आहे. जर तू त्याच्यासोबत राहिली असतीस तर त्याने तुला वेडं बनवलं असतं. तू आभार मान की तू मानसिक आजारातून वाचली आहेस. तिने मला रडत सांगितलं की मी एक घटस्फोटित आहे. माझ्या परिसरात माझी काहीही इज्जत नाही. लोक माझ्यावरच आरोप करतील आणि थू थू करतील. मी तिला सांगितलं की हे फक्त आणि फक्त तुझे गैरसमज आहेत. असं काहीही होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी कोणालाही ही परवानगी देणार नाही की तो तुला त्रास देईल. काही दिवस मी माहेरच्या घरीच राहिले आणि त्यानंतर पुन्हा सासरच्या घरी परतले. त्या दिवशी माझा नवरा घरी नव्हता. माझ्याकडे संधी होती की मी कपाट तपासू शकेन आणि मग जी फाईल मला पाहायला मिळाली त्यावर जो मजकूर मी वाचला त्यानंतर काही क्षणांसाठी माझं डोकं चालणंच बंद झालं. त्याच वेळी माझा नवरा खोलीत आला. जेव्हा त्याने माझ्या हातात ती फाईल पाहिली तेव्हा तो हसू लागला आणि म्हणाला की मला माहित होतं की तू याच्या जवळ पोहोचण्यात यशस्वी होशील. मी पटकन त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं की हे सगळं काय आहे, तू मला सांगणं पसंत करशील का. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला पलंगावर बसवून म्हणाला की मी तुला सगळं काही सांगतो. माझं पूर्ण बोलणं ऐक. जेव्हा मी 2 वर्षांचा होतो तेव्हा माझी आई निधन पावली होती. बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. ज्या बाईशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं तिला आधीच मुलं होती. तिला 2 मुलं होती आणि दोघेही माझ्यापेक्षा मोठे होते. ती एक गरीब बाई होती जिच्यावर बाबांनी दया दाखवली होती. याबद्दलही मला माझ्या काकांकडूनच समजलं आहे. त्या बाईने बाबांना वचन दिलं होतं की ती माझी काळजी तिच्या मुलांप्रमाणेच घेईल. बाबांचं असं होतं की त्यांच्याकडे एक मोठा व्यवसाय होता आणि ते त्यांच्या व्यवसायात गुंतलेले असायचे. त्यांच्याकडे इतका वेळ नव्हता की ते माझी देखभाल करू शकतील. घराण्यातल्या कोणत्याही बाईवर त्यांना विश्वास नव्हता, कारण सगळ्या बायका जादूटोण्यात प्रसिद्ध होत्या. त्यांनी माझ्या सख्ख्या मावशीसोबत लग्न करण्याचा विचार केला होता, पण ती कोणाच्या तरी प्रेमात अडकलेली होती. यामुळे तीही मागे हटली होती आणि बाबा देखील नाही म्हणाले होते. त्यांच्यामुळे कोणत्या बाईचं आयुष्य बर्बाद व्हावं हे त्यांना नको होतं. शेवटी बाबांनी माझ्या सावत्र आईसोबत लग्न केलं आणि नंतर त्यांचं दुर्दैव असं की 2च वर्षांनी त्यांचं निधन झालं. माझी सावत्र आई खूपच हुशार बाई होती. ती चांगल्या प्रकारे जाणून होती की जोपर्यंत ती बाबांच्या नातेवाईकांच्या मध्ये राहील तोपर्यंत ती अडचणीत राहील, कारण तिला पाहिजे होतं की सर्व संपत्ती तिच्या मुलांना मिळावी. त्यासाठी सर्वात महत्वाचं काम तिला तिथून बाहेर पडायचं होतं. माझ्या सावत्र आईने वकिलासोबतही संबंध ठेवले होते आणि त्याला सांगितले होते की त्याने बाबांच्या वसाहतीबद्दल कोणालाही काही सांगू नये. रात्रीच्या अंधारात ती आम्हा मुलांना घेऊन तिथून निघून गेली. तिच्याबद्दल कोणालाही माहित नव्हतं की ती कुठे गेली आहे. ती फाईल ज्यात सगळं काही माझ्या नावावर होतं तीही आईकडेच होती. जसा मी मोठा होत गेलो तसं मला सांगितलं गेलं की मी त्यांचा 3रा मुलगा आहे आणि याचं कारण देऊन माझ्यासोबत खूप वाईट वागणूक ठेवली जात होती. मला माझा हक्क दिला जात नव्हता. माझ्यासोबत नोकरांसारखी वागणूक केली जात होती. आई माझ्याकडून पूर्ण दिवस घरातील कामं करून घेत असे, मला मारहाण करत असे आणि त्याशिवाय मला कमीपणाही दाखवायची. माझे काका खूप काळापासून मला शोधण्याचा प्रयत्न करत होते,
पण थोड्याच काळानंतर त्यांचा बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरला आणि ते देशाबाहेर गेले. थोड्याच काळानंतर ते परत आले होते आणि त्या दरम्यान त्यांची भेट बाबांच्या वकिलासोबत झाली, जो मृत्यूशय्येवर होता आणि आता आपल्या भूतकाळातील कृत्यांवर अत्यंत पश्चाताप करत होता. त्याने माझ्या काकांकडून माफी मागितली आणि त्यासोबतच त्याने सांगितलं की तो माझ्याकडूनही माफी मागेल. तरीही त्यात त्याचा एवढा दोष नव्हता जितका दोष माझ्या सावत्र आईचा होता. जेव्हा काका मला येऊन भेटले आणि त्यांनी मला सगळ्या सत्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्याच दिवशी मी माझ्या सावत्र आईच्या खोलीत गेलो आणि तिच्या कपाटातून ती फाईल काढण्यात यशस्वी झालो. मी पाहत होतो की काही दिवसांपासून ती माझ्याकडून काही कागदांवर स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न करत होती, पण ती त्यात सैल पण दाखवायची. तिला वाटत होतं की अजून तिच्याकडे वेळ आहे आणि तरीही मला कधीच सत्याबद्दल कळणार नाही. पण देवाने माझ्यावर कृपा केली आणि माझ्या काकाला माझ्यापर्यंत पोहोचवलं. मग मी ती फाईल तिच्या समोर नेली आणि माझ्या काकासोबत तिची भेट घडवून दिली, ज्यामुळे तिला समजलं की आता तिच्या हातात काहीही उरलेलं नाही. ती रडू लागली, माफी मागू लागली आणि त्याचबरोबर तिने माझ्याकडे विनंती केली की मी तिला या घरातून बाहेर काढू नये. तिचं या घराशिवाय दुसरं कुठलंही ठिकाण नव्हतं. त्यावेळी मी जर ठरवलं असतं तर तिच्याकडून बदला घेऊ शकत होतो, तिच्यासोबत तसंच वागू शकत होतो जशी वागणूक तिने माझ्यासोबत केली होती. पण मी माफ करणं हेच चांगलं समजलं. मग महेश मला म्हणाला की तुला काय वाटलं होतं की तुझ्याशी वाईट वागणूक होताना मला आनंद होत होता? असं अजिबात नाही. मला खूप त्रास होत होता, पण मी असहाय्य होतो. मी काहीही करू शकत नव्हतो. जेव्हा सगळं काही माझ्या हातात आलं त्याच दिवशी मी सर्वप्रथम तिला व्यवस्थित समजावलं की तिने तुझ्यासोबत चांगली वागणूक करावी आणि आता बघ त्या कशा तुझ्या पुढे मागे फिरत आहेत. त्यांचं सगळं आयुष्य असंच होईल, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी कधीच विचार करू शकत नव्हते की त्याने इतकं वेदनादायी जीवन जगलं आहे. त्याने प्रेमाने माझे अश्रू पुसले आणि मला म्हणाला की आता सगळं दुःख संपलं आहे, आता फक्त आणि फक्त आनंदच बाकी आहे. त्याने ती फाईल माझ्या हातात दिली आणि मला म्हणाला की हे खूप महत्वाचं आहे, हे जपून ठेव, कारण यात हे पुरावे आहेत की मी माझ्या बापाचा सख्खा मुलगा आहे आणि दुसरं म्हणजे यात संपूर्ण संपत्ती माझ्या नावावर आहे. काहीच दिवसानंतर त्याने हे घर त्याच्या सावत्र आईच्या नावावर केलं आणि त्यासोबतच काही जमीन त्याच्या मोठ्या भावांना देऊन टाकली. मला घेऊन तो अमेरिकेला गेला. आता मी त्याच्यासोबत तिथे एक शांततापूर्ण आयुष्य जगत आहे. माझ्या आईच्या निधनानंतर काही वर्षांनी मी माझ्या बहिणीलाही अमेरिकेमध्ये बोलावलं आणि तिचं एका चांगल्या मुलासोबत लग्न लावून दिलं. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळालं की जीवनात जरी आपल्यावर अन्याय झाला तरीही माफी देणं आणि समजून वागणं फार महत्वाचं आहे. वेदना आणि दुःखाच्या काळात आपल्याला धैर्य ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतात. आपले कुटुंब आणि नातेसंबंध यांचा आदर करूनच आपण पुढे जाऊ शकतो. कधी कधी आपल्याला वाईट वागणाऱ्यांना समजून माफ करायला शिकावं लागतं, कारण त्यांच्याचमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.